नगरमध्ये आज लय मोठा भयान विषय झाला होता. जर काय झाला असेल बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कॅमेऱ्यात नेट नाही धरला त्यामुळे तोंड काय दिसाय ना तुम्हाला माझं. वाघ आणि वाघाचे दोन मित्र आलते ग्राउंडला सकाळ सकाळ. त्यातला एक ढाण्या वाघ होता आणि एक बिबट्या होता. बिबट्या काय दिसत नसन, ढाण्या वाघ दिसन तुम्हाला, कारण ढाण्या वाघ माझ्यासोबत पळत होता. आय एम सो थकिंग इसले आय एम वॉकिंग. एवढा सगळा वर्कआउट केलाय, डाएट तगडा असणार आपलं. घरी येऊन निघालो होतो आर्यन सोबत. जर आर्यनचं काम होतं. हा जो माणूस आहे हा आम्हाला कधीच फिरू देत नाही, याला जरा समजून सांगा बरं तुम्ही. एवढी गर्दी कामून झाली कारण एका डंपरला टेम्पो आडवा गेला होता आणि तो काय मागं घेत नव्हता. आर्यन आम्ही आलतो दवाखान्यात. इथे एवढे नंबर बघून आर्यन मी आलो टेन्शन मध्ये. मग आर्यन बघा कसा करतोय, मुजारपणा अंगातला गेला नाही पाहिजे भाई. आर्यनचं माझं या डिस्कशन चालू होती की आपलं फ्युचर मध्ये काय होईल. आर्यन म्हणतोय मग मला नगरमध्ये आज जिथं नाही तिथं जाम लागत होतं. हीच ती शाळा जिथं आम्ही एवढे सगळे कुटाने केले. आर्यनच्या नाना थोडे आजारी त्यामुळे त्यांना भेटायला गेलतो आणि आर्यन इतका आळशी की मम्मीला कपडे इस्त्री करायला लावली. आर्यन आम्ही चाललो होतो रागडा कचोरी खायला देवी पशी. आणि इथली रागडा कचोरी इतकी क्वालिटी लागते ना तुम्हाला कुठंच भेटणार नाही. लस्सी पिऊन ब्लॉगला करतो. इथं जाईन भेटून नेक्स्ट ब्लॉगला आणि फॉलो करून घ्या तुमच्या भावाला लवकरात लवकर.